बळीराजा हा आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे. त्यांच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे, पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी गट शेती, सेंद्रिय शेती, यांत्रिक शेतीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. त्यांच्याकरिता असलेल्या योजनांचा त्यांना जास्तीत जास्त लाभ द्यावा. याकरिता शासकीय अधिकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींनीही यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची ठाणे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार किसन कचोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, राजेश मोरे, सुलभा गायकवाड, शांताराम मोरे, डॉक्टर बालाजी किनीकर या मान्यवर लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे, मीरा भाईंदर, पोलीस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, प्रांत उपजिल्हाधिकारी सचिन चौधर आदी विविध शासकीय विभागाचे विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. नदी, तलाव, बंधारे खोलीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी. खताचा दर्जा जपावा. शेतकऱ्यांना बियाणे वेळेवर उपलब्ध करून द्यावेत. बांबू, शेवगा, हळद, फणस, सुरण, अवाकाडो, ढोबळी मिरची या पिकांची लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. जमिनीची पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे व त्याविषयी जनजागृती करावी. मत्स्यपालनासाठी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ॲग्रोस्टिक योजनेमधून सामावून घ्यावे. बारमाही पिके घेता येतील असे नियोजन करावे. प्रगत शेतकऱ्याच्या कार्यशाळा घेऊन इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल यासाठी प्रयत्न करावे. राष्ट्रीय बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज देण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांनी सकारात्मक काम करावे असे सांगून शिंदे म्हणाले की बांबू, मोगरा लागवड मोठ्या प्रमाणात करावी. शेती अवजारे योजना प्रभावीपणे राबवावी. आवश्यक तेथे वीज प्रतिरोधक यंत्रणा उभी करावी. रासायनिक खतांचा वापर कमी करावा. खत पुरवठा, बियाणे पुरवठा करताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके नेमावीत. फळ पीक विमा योजना व इतर पीक विमा योजनांच्या बाबतीत शेतकऱ्यांना अधिक जागरूक करावे. मुख्यमंत्री शाश्वत शेती योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड द्यावी असेही शिंदे म्हणाले. ठाण्याच्या मुंब्रा रोडवरील अमित गार्डनजवळ गोवा निर्मित परराज्यातील भारतीय बनावटीचे विदेशी मद्य येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 1 ला मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी आलेल्या 6 चाकी टेम्पोची तपासणी केली असता त्यात 800 बॉक्स मद्याचे आढळून आले. दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत मद्य आणि टेम्पो असा 63,98,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जुल्फिकार ताज अली चौधरी याला अटक करण्यात आले अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. राज्य उत्पादन शुल्क विभाग कोकण विभागाचे उपअधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक 1 यांनी ही कारवाई केली. 16 मे सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रोडवरील अमीर गार्डनजवळ गोवा निर्मित भारतीय बनावटीची विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती भरारी पथक क्रमांक 1 ला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून 6 चाकी टेम्पोवर संशय आल्याने तो थांबवण्यात आला. त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात 800 बॉक्स परराज्यातील भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले. दारूबंदी गुन्हा अंतर्गत ते जप्त करण्यात आले आहेत. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेला 6 चाकी टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्ह्यातील भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षकांना खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की गोवा राज्यामध्ये बनवलेला आणि फक्त गोवा राज्यामध्येच परवानगी असलेला मद्यसाठा ठाणे जिल्ह्यातून वाहतूक होणार आहे. तर त्यांनी अमित गार्डन मुंब्रा येथे सापळा रचला असता हा ट्रक पकडला आणि या ट्रकमध्ये जवळपास 800 बॉक्स गोवा बनावटीचं मद्य जप्त केलंय, ज्याची किंमत अंदाजे 50 लाखापर्यंत आहे. आणि त्याच्यासोबत एक ट्रकही जप्त केलाय ज्याची किंमत 14 लाख आहे. अशी टोटल 64 लाखाचा मुद्देमाल ह्या गुन्ह्यामध्ये जप्त केला. पुरुष रिक्षा चालकानंतर महिला रिक्षा चालक आल्या. आता पहिल्यांदा ठाण्यात ई रिक्षाचे देखील पदार्पण झाले. यात देखील महिलांनी आघाडी घेतली. विधवा, परित्यक्त्या,
तृतीयपंथी कचरावेचक महिलांना मोफत ई रिक्षाचे वाटप रोटरी क्लब ऑफ लेक सिटी समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठीच्या या रिक्षा समर्थ रिक्षा आदर्श रिक्षांचा नारा देण्यात ठाण्यात नवा संदेश देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. करीना आडे या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथीय महिला रिक्षा चालक ठरल्यात. पर्यावरण रक्षणासाठी सध्या इलेक्ट्रिक वाहनांची सध्दी सुरू आहे. मात्र सर्वाधिक संख्येने असलेल्या रिक्षा या वाहन प्रकारात अजूनही ई रिक्षा महाराष्ट्रात आल्या नव्हत्या. समर्थ भारत व्यासपीठ, रोटरी क्लब ऑफ लेक सिटी आणि ॲटॉस इंडिया कंपनीच्या पुढाकाराने ठाण्यातील विधवा परित्यक्त्या तृतीयपंथी कचरावेचक 15 महिलांना मोफत ई रिक्षा देण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून आज 5 जणींना ई रिक्षा सुपूर्द करण्यात आल्या आहेत. रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण, वाहन परवाना, बॅच व ई रिक्षा मोफत देत समाजातील दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा महिलांच्या सक्षमीकरणासाठी या रिक्षा सहाय्यभूत ठरणार आहेत. जिल्हा न्यायाधीश सोनल शाह, वाहतूक उपायुक्त पंकज सिरसाट, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता, असिस्टंट मानसिंग खाडे, ठाणे महानगरपालिका शिक्षण उपायुक्त सचिन सांगळे, क्लब प्रेसिडेंट जगदीश चेलारामानी, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कारले, निखिल सुळे, निवृत्त RTOचे अधिकारी कमलेश चव्हाण, प्रसाद तेंडुलकर, अनिरुद्ध वैरागकर, प्रफुल्ल रुईवाले, अनुराधा रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नौपाड्यातील रोटरी सेंटर येथे रिक्षा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. ठाणे परिसरात गेल्या काही महिन्यात जवळपास 20 जणांना अपघाती मृत्यू झाला आहे. वाहतुकीचे नियम चालकांनी पाळले तर अनेक घरातील किरती व्यक्ती अपघातून मृत्युमुखी पडण्यापासून वाचेल. महिला रिक्षा चालक वाहतुकीच्या नियमांचे योग्य पालन करतील आणि समर्थ रिक्षा या आदर्श रिक्षा ठरतील असा आशावाद वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणेकर हे दुर्दम्य इच्छाशक्ती, धाडस दाखवण्यात एक नंबर आहेत. वयाच्या 60व्या वर्षी शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून ते सिद्ध केले अशी प्रांजळ कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. प्रसिद्ध गिर्यारोहक शरद कुलकर्णी लिखित ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, माजी नगरसेवक मनोज शिंदे तसेच कुलकर्णी यांचा संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. कुलकर्णी यांनी वयाच्या 60व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करताना 2019 मध्ये त्यांच्या पत्नी अंजलीताई यांचे निधन झाले. अशाही परिस्थितीत न डगमगता कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले असे शिंदे यांनी नमूद केले. 2019 साली एव्हरेस्टच्या मोहिमेत पत्नी अंजलीचे दुर्दैवाने निधन झाले. पण हा डाव पूर्ण व्हायला हवा, हे स्वप्न तर पूर्ण व्हायला हवं. या दुर्दैवी आघातातून बाहेर येत शरद कुलकर्णी यांनी अफाट जिद्दीच्या जोरावर दोघांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं. ही अर्धी राहिलेली मोहीम पूर्ण यशस्वी करीत एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. हा विक्रम रचत असताना 2019च्या मोहिमेत एव्हरेस्ट शिखरावर मृत्युमुखी पडलेल्या आपल्या पत्नी अंजली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुसऱ्यांदा एव्हरेस्ट सर करून त्याच जागी तिला श्रद्धांजली अर्पण करण्याचे धाडस त्यांनी केले. याआधी वयाच्या 50 नंतर शरद कुलकर्णी यांनी पत्नी अंजलीसह ऑस्ट्रेलियातील माउंट कोजिओस्को, रशियातील एल्ब्रस आणि आफ्रिकेतील किलिमांजारो शिखर सर केले होते. आणि चौथ्या एव्हरेस्टच्या मोहिमेत अंजली यांचे माउंट एव्हरेस्टवरील हिलरी स्टेप येथे 22 मे 2019ला ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता. या धक्क्यातून सावरत शरद कुलकर्णी यांनी दोघांचीही स्वप्न पूर्ण करण्यासाठी उर्वरित 4 खंडातील 4 सर्वोच्च शिखरे सर केली आणि अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. यामध्ये अकाकगुआ, देनाली, एल्ब्रस,
अंटार्क्टिका या शिखरांचा समावेश होता. ठाणे जिल्ह्यातील खाडीत बेकायदा रेती उपसा करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून अशाच प्रकारे काल जिल्हा प्रशासनाने कळवा येथील खारेगाव भागातील रेतीबंदर खाडी पात्रात बेकायदा रेती उपसा करून त्याची वाहतूक करणाऱ्या रेती माफियांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 80 लाख रुपयांचे रेती उपसा करणारे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात खाडी परिसर लाभला आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली शहरातून ही खाडी जाते. या शहरातील खाडी पात्रातून यापूर्वी डुबी पद्धतीने रेती उपसा केला जात होता. मात्र आता डुबी रेती उपसा पद्धत बंद झाली असून आता शंक्शन पंपाद्वारे बेकायदा रेती उपसा करण्याचे प्रकार वाढीस लागलेत. यामुळे खाडी पात्राला धोका निर्माण होण्याची भीती सातत्याने व्यक्त होत असून या बेकायदा रेती उपसा करणाऱ्यांच्या मुद्द्यावरून जिल्हा प्रशासनावर सातत्याने टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून अशा रेती उपसा करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. परंतु यानंतरही रेती उपसा थांबलेला नसल्याची बाब पुन्हा एकदा पुढे आली आहे. कळवा येथील खारेगाव भागातील रेतीबंदर खाडीत बेकायदा रेती उपसा सुरू होता. याबाबत माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या महसूल आणि तहसील विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने येथे कारवाई केली. या कारवाईमध्ये एक JCB, एक ट्रक आणि 2 मोटरसायकल असा 80 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, ठाणे तहसीलदार उमेश पाटील, बाळकुम मंडळ अधिकारी शशिकांत जगताप, सहाय्यक महसूल अधिकारी जीवन ससाने यांनी ही कारवाई केली.